मुंबईत जोरदार पावसामुळे प्रभादेवी आणि दादर दरम्यान रुळावर कोसळलं झाड। जवळपास तासभर खोळंबा झाल्यानंतर विरारकडे जाणाऱ्या लोकल सेवा धीम्या गतीने सुरू। मुंबई पुणे जुन्या हायवेवर अक्षरशः गुडघाभर पाणी। रस्त्यात पाण्यामुळे एसटी बंद, प्रवाशांचे प्रचंड हाल। रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने भिवंडीत हाहाकार। भाजी मार्केट, नजराणा सर्कल, शिवाजी चौक भागांना नद्यांचं स्वरूप। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक। ठाणे ते दिवा, कुर्ला ते वाशी दरम्यान दुरुस्तीचं काम होणार। पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल आजपासून सुरू होणार। वर्षाला 90 लाख प्रवाशांना होणार फायदा। मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। नियंत्रित आवक झाल्यामुळे कांद्याचे भाव स्थिर। मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा नियंत्रित असल्याने कांद्याला प्रति क्विंटल 2800 ते 2900 रुपयांचा दर। बारामतीमध्ये आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा जनसन्मान महामेळावा। मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार। महायुतीने आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही। आमदार बच्चू कडू यांची मोठी घोषणा। संभाजीराजे छत्रपतींचा आज चलो विशाळगडचा नारा। कोल्हापुरातील भवानी मंडप परिसरातून संभाजीराजे छत्रपतींसह हजारो शिवभक्त विशाळगडाच्या दिशेने रवाना। पंढरपुरातल्या 4 ठिकाणी महाआरोग्य शिबिराची तयारी पूर्ण। 65 एकर परिसरात होणार महाआरोग्य शिबिर।